परभणी विधान परिषद निवडणुकीतून शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांचे बंधू मेहराज खान यांनी अर्ज मागे घेतला। परभणी विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे सईद खान आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विवेक नावंदर यांच्यासह 7 जणांनी अर्ज दाखल केले होते। तर अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी मेहराज खान यांनी माघार घेतली। तर राष्ट्रवादी बंडखोर विजय जामकर आणि संग्राम जामकर या दोघांचीही उमेदवारी अद्याप कायम आहे। एकीकडे महायुतीशी दोन हात करायच्या गोष्टी करणाऱ्या महाविकास आघाडीतला सावळा गोंधळ समोर आला। 17 पैकी 4 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवारच नाहीत। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार दिला नाही, तर अहिल्यानगरमध्ये काँग्रेसनं करण ससाणे आणि दीप चव्हाण यांना अर्ज भरण्याचे निर्देश देऊनही अखेरच्या क्षणापर्यंत पक्षाकडून अर्ज भरण्यात आलेला नाही। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके अर्ज भरतील असं सांगण्यात आलं, मात्र त्यांनीही अर्ज भरला नाही। तर यवतमाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळेंनी आयत्या वेळी माघार घेतली। संख्याबळ जुळत नसल्याचं कारण त्यांनी दिलं। तर सोलापुरात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला। फत्तेपूरकर यांच्या अर्जात सूचक म्हणून उल्लेख असलेल्या नागेश भोसले यांनी छाननीच्या वेळी प्रतिज्ञापत्र सादर करत अर्जावरील सही आपली नसल्याचा दावा केला। हा दावा ग्राह्य धरण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।